गाईस बघा 12 वाजणार आहेत. लाडूला खूप सर्दी झाली. बाहेर जायचं होतं आम्हाला, पण ही रात्री अशी करते, रडत होती भरपूर. जस्ट तिला शांत केलं. तर होय नाही शक्ती आहे प्रज्ञा. गोळ्या औषधं भरपूर आहेत. दवाखाना केला आहे तिला एकदा, परत एकदा जावं लागेल दवाखान्यात. खूप सर्दी झाली. 7:30 वाजले बघा. हे रात्रभर परेशान करते पूर्वी. आता ठीक वाटतंय, त्याला खेळते सकाळ सकाळ. किधर ठीक लग रहा है उसको? अभी भी तो रोके उठी ना वो. आता खेळते ना लाडू. ठीक नाही. सो बाहेर जायचं प्लॅन कॅन्सल. बघा बाहेर जायचा प्लॅन कॅन्सल. ओके. बाहर ठंडी कितनी है? आता रडली तरी तुला बाहेर घेऊन जाणार नाही लाडू. तुझ्या मस्ती कर झाली. मग रात्रभर रडत बसते. हा झोप आता, झोप. झोप आता, झोप झोप. गाईस थोड्या वेळाने भेटूयात. थंडी खूप वाढली, एकदम खतरनाक. सेल्सियस चेक करावं लागते मला. काय सेल्सियस देख, इधर देख. रो रही है फिर से. पागल है क्या? हाँ? क्यों रो रही है? दिखा. अरे तू हफ्ते में 10 बार रोती है ना रे. हार्ट कमजोर हो गया है. तारक मेहता बघून रडती है गाईस. पिक्चर पण नाही लावला इमोशनल. तारक मेहता बघून रडते बघा. ते वाला ते दयाने इमोशनल शायरी बोलली म्हणून ती रडते. ते बघा. अरे लाडू माझे घोडे बाळे. गाईस रेडी झालोय मी. आता चाललो. मला बाबाचे बँकेतून पैसे काढायचे आहेत. एखाद पेस्ट्री वगैरे पण घेऊन येऊ. आणि रिझन आता ब्लॉग आपला 5 महिने माझ्या बाळाचे झालेत, पण आजचं सेलिब्रेशन जे आहे ते कॅन्सल केलेले आपण. त्याचं रिझन मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळानंतर. एकदा मी जाऊन येतो, पेस्ट्री घेऊन येतो, बँकेत जाऊन येतो आणि किरकोळ कामं जे आहेत ते करतो लवकर आणि भेटूयात थोड्याच वेळाने. मला खूप सर्दी झाली तर प्रज्ञाने मला काढा बनवून दिलाय कसला तरी. अद्रक, काली मिर्च, लौंग, तुळशी और फिर शहद नहीं डालेंगे. गरम करून दिलाय काढा. यक गाईस खूप सर्दी झाली. औषध पिऊन पण राहत नाही आणि मी लाडूच्या जास्त जवळ जात नाही. लाडूला पण सर्दी झाली, जास्त होईल तिला म्हणून. चालू कितना इतना. अरे बेडशीट वर कसं. बस 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 बस. क्या पूरा पीने का. ऐसे इसको प्रज्ञा में एक ही इसमें कैसे पीऊंगा प्रज्ञा. इकडे गाईस जेवण बनवते प्रज्ञा. इकडे क्रिकेटचं पिच बनते बघा आमचं. इथे बघायला आलोय. ट्रॅक्टर फसलेलं ते काढले आता. त्याचं टायर फसला होता इकडे का चिखलामध्ये. तो व्हिडिओज घ्यायचा विसरून गेलो. आता हे मस्तपैकी पिच बनते आम्हाला रोज खेळायसाठी. खूप जण जे आहेत ते गावी राहायला आलेत माझे मित्र. आता परत बघा मस्तपैकी 1 नंबर पिच होत आहे. क्रिकेट लवर्स यू कॅन फील मी. आग लावली आता. त्याची आग खतरनाक आग लागली बघा मित्रांनो. इकडं पीच बनवतोय आम्ही. सगळं जाऊन टाकतोय सुकलेला. इथं पीच बनवली आम्ही मस्तपैकी. हे हातात घेतलंय. ही आग विझवायसाठी. जर दुसऱ्यांच्या शेतात गेली तर ती विझवायसाठी. ओके दॅट्स इट. एवढे सारे पक्षी कसले आलेत काय माहिती नाही आपल्याला. आग बघून आले असते. हे मी ध्यान ठेवतोय. ते लोक तळ्यावरती पाणी घ्यायला गेलेत. याच्यावरती टाकायला विझवायसाठी. आता घरी जायची वेळ झाली. मी लक्ष ठेवतोय आगेवरती. पांगत जाते इकडं तिकडं. मग जाऊयात एक पेस्ट घेऊन येऊयात
आज सेलिब्रेशन नाही होणार आहे गाईस आपल्या आव्याचं. रिझन आता जेवण वगैरे करतो, फिरून येतो आणि सांग लवकरच बसू एकत्र, म्हणजे मनमोकळेपणाने बसू, मग नंतर बोलूया. बाय. A few moments later. गाईस बँकेचं काम झालेलं आहे, जस्ट 3:30 वाजले. घरी चाललो. ते बाळाला बेबीला आणलं होतं, बेबी झोपली, फिरायला आले होते. गाईस पेस्ट्री घ्यायला आलो आपण इकडे. एक पेस्ट्री घेऊन जाऊ घरी छोटीशी बस. हे बघा गाईस, सुंदर स्त्री केसांना काहीतरी करताना तुम्ही बघू इच्छिता. इकडे एकदम मस्त मस्त. कोण आहे ही छोटी 10वीची प्रज्ञा बघा, 10वीची. मी घरी पोहोचलो गाईस, 4:30 वाजले. मला खेळायला जायचंय, बाळ झोपलंय माझं. त्याआधी मी बाबाचं काम करायला चाललोय. त्या गोण्या वगैरे सोयाबीनच्या त्या उचलायच्या. सो बाय बाय, नंतर भेटू गाईस. सो मी फ्रेश झालोय, क्रिकेट खेळून पण आलो. थोडंसं वेळ नाही भेटला उशिरा आल्याबद्दल. आणि प्रज्ञा गेली आहे, बोलते की ना तेरे को पहले वाली प्रज्ञा दिख के बताती. बघू ती कशी पहिल्याची कशी दिसत होती. आणि लाडूची मजा बघा. इकडे झोपली लाडू माझ्याजवळ. आणि हिला खेळणं दिलं ना, कुठं गेलं खेळणं, लाडू कुठं टाकलं, बापरे पायाखाली. हिला खेळायला दिलं ना तर ही स्वतः वाजवते. हा खेळणं बघा, तुम्हाला दाखवते बघा. आता वाजवून फेकून देते. हा बघा वाजवत स्वतः शिकले आता खेळणं वाजवायला. आज किधर हे लड्डू. कशी वाजवते बघा. ट्यूबलाइट चालू केले बघा कसं खेळतंय एकटाच. आत्मनिर्भर झालं. ए क्या कर रही प्रज्ञा? हाँ अब मेकअप करने बैठ गई क्या? हाँ दिख रहा है थोड़ा थोड़ा उधर से. क्या है ये? हाँ ये पहले कौन से वाली प्रज्ञा है? मैं पहले बचपन में ऐसी ही थी. बचपन वाली प्रज्ञा? मैं कैसे जानूंगा 18 साल की बचपन वाली प्रज्ञा? मैं तो उसको पहचानता भी नहीं हूँ. मैं ऐसे ही बाल रखती थी रे, बहुत ऐसे ही बाल रखता था मैं. अच्छा क्या मेरे पे फोकस कर रहे कब से? कैमरामैन फोकस मत करो, कैंसिल करो. क्या फोटो खींचे क्या अभी तेरे? हाँ? कैसे दिख रही पहले साथ लिपस्टिक लगाया और खोरोखर बता मैं. लिपस्टिक लगाया और बस बाल कर ली किया तो क्या हो गया, पुराना वाला लुक आ गया. हाँ पहले मेरा अपने आप हो जाता था ऐसे ही बाल. बहुत गंदे दिख रही, मत कर. तू बोल रहा गंदी. जैसी है वैसी अच्छी. 18 साल ने मत देखो. लिपस्टिक नहीं पसंद मुझे, मिटा दे वो बस. आई हेट लिपस्टिक्स. लिपस्टिक नहीं है वो, लिप बाम है. फिर भी एक्सक्यूज मी. संतूर मॉम बघा गाइस. लाडू पेड़ा ले लो. मेरी आओ है ना, मेरे से भी ज्यादा सुंदर दिखने वाली है. मैं तो कुछ भी नहीं हूँ, धूल भी नहीं हूँ इसके बराबर में. तो मिस यूनिवर्स है ये. बस बस बस. आलिया भट्ट की बेटी भी फेले मेरे बच्चे के आगे. क्यूटनेस ओवरलोडेड. मम्मा तू 1 लाख मार देना मेरे मुंह पर, तेरी सुंदरता मेरे अंदर. क्या रे, जाओ इधर से, खाना बना. अरे तूने देखा ही नहीं मैंने तेरे लिए क्या क्या लाया? कुछ है की नाही वो चीजें लाने का? ये इम्पोर्टन्स गाइस मी घेऊन आलो बघा एवढं सारं सामान. बच्चे के ऊपर से देते कुछ भी. अरे 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 हो रहा है मेरे को. अरे लाडू. ए किक बॉक्सिंग. पता नहीं कि मेरा होठ बहुत भारी लग रही है. आउच. मम्मा तुझ्यासाठी केक आणला पप्पानी. क्रीम रोल यार लाया मैंने, जब बोला वो तो लाया ही नहीं. क्या बोला था तूने? जीरा ना? हाँ पागल औरत, जीरा लाया ना तेरे लिए. केक लाडू के लिए नहीं लाया मैंने, तेरे लिए लाया है. क्योंकि सेलिब्रेशन नहीं करना ना, कटनी नहीं करना, तो पेस्ट्री लेके आया हूँ बस. और वो पेस्ट्री ना प्रज्ञा 80 रुपए का एक पेस्ट्री है. बगू क्या बगू बे देख ना.
साला बहुत महंगा पेस्ट्री था। मैं खाऊ शकते का मुझे क्या पता। ए किक बॉक्सर, ए किक बॉक्सर आ कंटाळा आला ना। यार ये तो कैसा टेप लगा है, जाने दे, नहीं खोल रहा, नहीं खुल रहा। रख दे ऐसे। अरे तेरे पास नाखून थे ना, किधर गए नाखून? 2 लाया है, ये तो मेरे बर्थडे वाले दिन लाया था। डोनट्स, मैंने डोनट कभी नहीं खाया है। क्या बात कर रही है, तेरी कसम। इतनी गरीब है? गरीब नहीं रे, सब बोलते बकवास लगता है। अभी मत खाना, रुक जा। ठीक है खा ले, खाना है तो चल। नहीं खा ले इसमें मोमबत्ती लगा के। नहीं वो उसमें पेस्ट्री में लगाएंगे मोमबत्ती। खा ले, ये खाना है तो खा ले। क्या खा ले, ऐसा लगता है डोनट कभी नहीं खाया था ना। क्यों? सोचा तो अपना क्रीम वाला पावर होता है। हाँ क्या चल मम्मा, मम्मा बघ खात ए प्रज्ञा, तिला खोकला होईल ना जास्त, हे नको खाऊ। पडलं उलट बाळाला आठवण आलं उलट पडायचं। मैंने जीने देता टेंशन मेरी। अबे वो क्यों खा रही है? गाइस बघा खाण्यावर सुटली, आल्या खाण्यापिण्यावर सुटली, खाऊन आज हे झाले एकदम। हे लाडू बघा माझ्याकडे बघताय। काय झालं बाबू, काय झालं बाळा? नको क्यों? काय खायला तू? लॉलीपॉप स्टाइल है लाडू, टोपी घालायची। नीचे कर ले रही हूँ। कौन सी स्टाइल है? करना ठीक, मेरा हाथ ठंडा है। लाडू बधीर, लाडू बधीर। मेरे को तो चक्कर ही आ रहा है। क्यों रे? अयो बाळ, गुड बाळ। क्यों चक्कर आ रहा है? प्रज्ञाला एका गोष्टीचा स्ट्रेस आहे गाईस, तुम्हाला मी सांगेल ती गोष्ट लवकरच। आहे काहीतरी सिक्रेट गोष्ट आहे, ते शेअर नाही करत आहे, ती दुःखात आहे सध्या बघा। सो गाईस कशा आहात सर्व? ठीक आहे ना? आजचा दिवस आपल्यासाठी खूप आनंदाचा आहे, पण एक गोष्ट मात्र काय असं आहे की ते तुम्हाला सांगायचं राहिलंय। विशेष रिझन, सेलिब्रेशन न करण्याचं रिझन ते आता सांगतो तुम्हाला मी। हा गाईज, फॅमिली तर पूर्ण आमची इकडे गावातच आहे, पण सेलिब्रेट आम्ही करत नाहीत 5वा महिना हिचा। कारण आजच्या दिवशी एक स्टोरी सांगतो तुम्हाला जाऊ। रिझन हे आहे की माझी एक मावशी होती, सख्खी मावशी, म्हणजे मला टोटल 5 मावशी आहेत। मला 4 मावशी आहेत टोटल, माझी मम्मी पकडून 5 बहिणी होत्या ह्या। तर शिला मावशी, मेरा मावशी, मन्ना मावशी, सुनीला मावशी, मम्मी, हां 5 मावशी आहेत टोटल। 5 बहिणी आणि 3 भाऊ, हे असे माझ्या आजोबांना म्हणते ना, प्रज्ञा जीवन म्हणते। त्यातले माझ्या सर्व मावशांचे लग्न झालेले, सर्वांना मुलं बाळही आहेत, आणि एक मावशी आहे माझ्या मम्मीच्या नंतरची, तर ती माझ्या मम्मीची बेस्ट फ्रेंड आणि माझ्यासाठी एकदम बेस्ट मावशी, माझी एकदम बेस्ट, माझी बेस्ट मावशी होती ती। आज ह्या जगात आपल्यासोबत नाही आहे, म्हणजे आजच्या दिवस 25 नोव्हेंबर रोजी ती म्हणजे तिचा एका कारणामुळे म्हणजे माझ्या मावशीचं दुःखद निधन झालेलं आहे। माझ्या मावशीचं नाव म्हणजे सुनीता कोपरे असं नाव आहे, कोपरगावमध्ये दिलेलं तिला माझ्या मावशीला। माझ्या मम्मीपेक्षाही जास्त मला माझी काळजी घेणारी, मला जीव लावणारी अशी, म्हणजे खूप मायाळू आणि खूपच छान स्वभावाची मावशी होती माझी ती। तिला आज म्हणजे तिला आम्हाला सोडून जाऊन आज 5 वर्ष कंप्लीट झालेत, आणि माझ्या लाडूलाही आज 5 महिने कंप्लीट झालेत। तर मग काही आमच्या फॅमिलीतले तर बोलतात की ही त्या मावशीच्याच रूपामध्ये जन्माला आली आहे, करून हिला बोलतात, हिला या लाडूला। तर त्यासाठी आम्ही सेलिब्रेशन करत नाहीत, आमच्यासाठी दुःखाचा सुद्धा दिवस आहे आजचा, सो त्यासाठी सेलिब्रेट करत नाहीत। लाडूसाठी सुख म्हणजे खुशीचं आहे लाडूसाठी, त्यासाठी मी एक छोटीशी पेस्ट्री घेऊन आलो आहे। तर तीच खाऊ, म्हणजे ॲज अ केक। प्रज्ञाची आणि लाडूची त्यात काही चुकी थोडी आहे, त्यांना आपण हे करणार म्हणजे केक वगैरे
आजच्या दिवस प्रत्येक वेळेस खायला भेटतं म्हणून त्यासाठी पेस्ट्री घेऊन आलो छोटीशी. दरवर्षी माझी मम्मी इकडे बोईसरमध्ये माझी मम्मी हे करत असते. आजच्या रोजी म्हणजे ते ठेवतात ना पुरणपोळी वगैरे, तिला जे जे पदार्थ आवडतात ते बनवते आजच्या दिवशी माझी मम्मी. आणि गजरा वगैरे घेऊन येते. मोगऱ्याचा गजरा खूप आवडायचा माझ्या मावशीला. तर मोठी अशी तुम्ही माझे जुना व्लॉग आहे ना, म्हणजे माझे बोईसरचे जे ब्लॉग्स आहेत त्यात तुम्ही माझं जे घर आहे बोईसरचं त्या घरात बघितले असेल. एक मोठी फ्रेम आहे, त्यात खूप सारे छोटे छोटे फोटो आहेत. ते सगळे फ्रेम वगैरे बनवलेले आहे मम्मीचे. एकदम क्लोजेस्ट म्हणजे एकदम क्लोज अशी व्यक्ती. मम्मीसाठी तर खूप आज दुःखाचाच दिवस असणार आहे. माझ्या मम्मी बघत असेल व्हिडिओ तर मम्मी आमच्याशी म्हणजे आमच्याशी बोलत सुद्धा नाही मम्मी आमच्या दोघांशी. क्या देख रही? मुझे लगा रोया क्या मेरे जाने के बाद. नाही, असं रडायचं नसतं. म्हणजे माझी मावशी खूप जीव लावायची मला. ॲक्च्युली माझ्या मावशीला मुलगा पाहिजे होता, तर ती मला अडॉप्ट करायची, नेहमी गोष्टी करायची मम्मीसोबत की मी याला अडॉप्ट करते. पण मग मम्मी सुद्धा बोलायची की तू याला अडॉप्ट कर, घेऊन जा, तू सांभाळ, तुला मुलगा नाही होता म्हणून. पण म्हणजे मावशी बोलायची की हा खूप मोठा झाला, हा कधी पण पळून येईल तुझ्याकडे वापस, तू याचीच खरी मम्मी, असं तसं म्हणजे मस्ती मजाकमध्ये. सिरियसली मध्ये म्हणजे मुलगा पाहिजे होता. तर त्यांना ऑलरेडी म्हणजे 2 मुली झालेल्या आहे मावशीला माझ्या. तर तिसऱ्या मुलीसाठी त्यांनी ट्राय केलेलं तेव्हा, सॉरी तिसऱ्या अपत्य मुलगा हो ह्यासाठी ट्राय केलेलं आहे. तर त्यामुळे तर त्यांना मुलगीच झाली 3rd टाइमला सुद्धा. मग त्या कारणाने त्या डिप्रेशनमध्ये त्या टेन्शनमध्ये काही लोकांनी तिला खूप टॉर्चर केलं, ताणे दिले, काय स्ट्रेस दिला. हे सगळं झालं असेल मे बी. तिचं टेन्शन तिलाच माहिती, बिचारी ती सोबत घेऊन गेली तिचं टेन्शन. तिला काय असं होतं, तिने विष खाल्लं म्हणजे फिनाईल पिलं आणि बाथरूममध्ये पडली जाऊन. मग आम्हाला कॉल आला. ती आठवतं ते आत्तासुद्धा. तो टाईम खूप टफ होता माझ्या आयुष्यात. तर फर्स्ट टाईम असं घडलेलं काहीतरी म्हणजे काय राहिलंच नाही म्हणजे मग आमच्या ह्याच्यात. आणि ती मुलगी म्हणजे नंतर ती तिसरी मुलगी झाली, ती फक्त नोव्हेंबर आताच जन्मात म्हणजे विशाखा नाव आहे तिचं. तर ती किती दिवसाची होती तेव्हा? 9 नाही पण 15 दिवसाची होती मे बी. ती मुलगी 15 दिवसाची होती. माझी बहीण आहे ती. तर तिला सोडून ती गेली, ह्या जगात नाही राहिली. स्वतःला संपवून टाकलं तिने स्वतःच्या हातानेच. आणि आम्ही खूप आठवण करतो, आमचा पूर्ण परिवार खूप आठवण करतो. आणि खूप जेव्हा आठवण येईल तेव्हा सगळेजण रडतात सुद्धा. मम्मी माझी म्हणजे आजी, मम्मीची मम्मी, मामा माझे स्वतः, माझे सख्खे मामा. माझा म्हणजे 3 मामा आहेत मला सख्खे. त्यापैकी एक मधला मामा आहे तो माझा राहुल मामा. तो पण मम्मीसारखाच. ते तिघांची खूप बनायचे. म्हणजे 3 भावंड म्हणजे एवढ्या 8 भावंडांतून ते 3 भावंड एकदम त्यांचे खूप बनायचे. ते असं त्यांचं सगळं झालेलं आहे. सो मी त्याच फॅमिलीचा हिस्सा आहे. आज मी दूर आहे तर असं नाही की मी माझं हॅपी राहील, मला काही गरज नाही त्या फॅमिलीवरून, असा विषय नाही. गरज आहे मला. आठवण आम्हाला पण येते तुमची सर्वांची. सो त्यासाठी आपण सेलिब्रेट करत नाही आहेत लाडूचा 5 monthsचा. सॉरी लाडू, माझ्याकडून तू मोठी झाल्यावर हा व्हिडिओ बघेल तर. आणि बस एवढंच सेलिब्रेट करायचं आपल्याला. म्हणजे 6वा 7वा 8वा 11व्या महिन्यापर्यंत सेलिब्रेट करायचं. मग 12वा फर्स्ट बर्थडेचं छानसं असं करायचं. मग सगळं नॉर्मल. अरे बाबा झोप आलेले माझ्या पिल्लूला, झोप आलेले पिल्लू शॉली 5 वर्ष झाले. तर मुलीला पण 5 वर्ष झाले असेल. तर मी या व्हिडिओतर्फे एकच संदेश देईल तुम्हाला लोकांना की मुलगी झाल्यावरती असे डिप्रेस होऊ नका. जर लेडीज बघत असतील तर मुलासाठी ट्राय करत असतील तर आम्हाला ही मुलगीच आहे. आणि आम्हाला ह्यानंतर सुद्धा जर मुलगी झाली तरी आम्ही ॲक्सेप्ट करू खुशी आणि खुशी राहू. असं काहीच नाही आहे की मुलगाच हो हेच हो, असं काहीच विषय नाही आहे यार. काहीच तुम्हाला माहित नाही. मुली हिला पाहिजे आहे, मेन म्हणजे हिला मुलगा पाहिजे आहे. कारण तुम्हाला तर रिझन माहिती आहे तिच्या पास्ट बद्दल. तिला मुलगा पाहिजे तिच्या पास्टमुळे. फक्त जर हिला सुद्धा मुलगीच असती
तर हिला मुलगीच पाहिजे असते असं काही नाहीये. म्हणजे प्रज्ञाबद्दल प्रज्ञाबद्दल असं काही हेट पसरवू नका. म्हणजे फक्त आहे ते आहे, बाळ असतं. एक आईचं प्रेम आपण व्यक्त नाही करू शकत. मी तर नाही समजू शकत. मी आई नाहीये, वडील आहे. वडिलांचं प्रेम मी समजू शकतो. सो हा सगळा असा इश्यू आहे, हा सगळा असा मॅटर आहे. त्यासाठी आम्ही आज सेलिब्रेट नाही करत आहे 5 months माझ्या लाडूचं. हाथ कट गया लेकिन नकली हाथ लगाने के बाद भी पुराने हाथ की याद आती ही है ना. काय लाडू बोर झालं? सॉरी मम्मा, आज साठी तुझं सेलिब्रेशन नाही केलं. तरी मी मम्मासाठी पेस्ट्री आणली. मम्मा खाईल, मग तुला सुद्धा भेटेल दुधूमध्ये. हां, मग तू पण खा मस्तपैकी. हा लाडू, ओय आले आले. हॅपी झालं बाळ, हॅपी झालं. थँक्यू. लाडू खूप समजदार आहे माझी. क्यों रे, क्यों? सर्दी हो जाएगी. थोड़ा सा टेस्ट तो कर. तेरे लिए लाया हूँ मैं. ठीक आहे. हाँ, केक करून आठवण आलं. चला हॅपी 5 monthsचं थोडंसं थोडक्यात सेलिब्रेशन करून घेऊ आणि भेटूयात थोड्या वेळाने. थोडंसं जर काही चुकीचं वाटलं असेल तर सॉरी त्यासाठी तुम्हाला काहीच. लाडूचं काय चाललंय? बघा. लाडू भी तो 25 को ही हुई है ना. लेकिन हा कोइन्सिडेंस, मेन कोइन्सिडेंस. तुम्ही म्हणजे माझ्या फॅमिलीतले सगळेजण का बोलतायत की ही म्हणजे मावशीच्या रूपात आली, असं की ही पण 25 तारखेलाच झाली आणि ती मावशी पण माझी 25 तारखेलाच म्हणजे आमच्यातून गेली होती. त्यासाठी बोलतायत. आणि हिचे स्वभाव पण तसाच आहे, शांत, परेशान नाही करत आणि एकदम. लाडू तारीफ करते तुझी, असं नको करू तू. शांत आहे बिचारी. किती तकलीफ, रात्री एवढी रडत होती, खरखर करत होतं हिला. तरी पण आम्ही रंजवत होतो, फिरत होतो घेऊन, तर लगेच शांत बसून लगेच झोपत होती बिचारी. आम्हालाच कसं तरी वाटत होतं की पूर्ण छाती भरलेली हिची, खरखर करत होती नुसती सर्दीने. ठीक आहे, परेशान नाही करत एवढं बाळ. माझं खूप स्ट्रॉंग आहे लाडू. प्रज्ञा काय पण खाते तरी सुद्धा ही पचन करते. लहान लेकरू असं नसतं, लवकर पचत नसतं. काही लहान लेकरं खूप जास्त आजारी पडतात, असं माझं बाळ नाहीये. अरे काय चाललंय लाडू हे? हा, बोर झाले लाडूला. थोडंसं फिरवतो, थोड्या वेळाने भेटू. पेस्ट्री कट करून घेऊया, पेस्ट्री खायला देऊ लाडू तुला, म्हणजे तुझ्या मम्मीला. म्हणजे कसं एक्सप्लेन केलं तुम्हाला, काय वाटतंय याच्यावरती, तुमचा व्ह्यू काय आहे मुलीबद्दल ते सुद्धा कमेंट करून सांगा गाईज. कारण आपल्याला 2024 चालू आहे. ह्या गोष्टी सगळ्या 1995, 2010 पर्यंत म्हणजे अशा गोष्टी व्हायच्या मोस्ट ऑफ. आता सुद्धा पण ह्या गोष्टी बदलल्या नाहीयेत. 50% पेक्षा जास्त. जो ऑफ हुई थी अभी, उसको भी तो लड़का ही चाहिए था ना. कोण? कजिन बहन. अजूनही हा असंच चालू आहे. आणि मागच्या वेळेस म्हणजे आम्ही हिचं बाळ हे नव्हतं केलं, काय बोलतात त्याला, बेबी शॉवर, डोहाळे जेवण काय बोलतात ते. बेबी शॉवर हिचं प्रज्ञाचं केलं नव्हतं, त्यावेळेस सुद्धा सेम केस होता लाडू माझी. बरं सॉरी. बरं सॉरी. हा, त्यावेळेस सुद्धा हेच कारण होतं गाईज की माझ्या आत्याची मुलीला सुद्धा मुलगाच पाहिजे होता. 2 मुली होत्या. अच्छा सॉरी. खूप मस्तीखोर आहे. तिला शांत बोलून जास्त मस्ती करते. ठंडियों के मौसम में जिसका सीजर हुआ है वो बहुत संभाल के रहो. मेरा तो बहुत दर्द कर रहा है, डोकं दुखायला लागलं. हा, मी काय बोलत होतो, आत्याच्या मुलीचा सुद्धा सेम केस होता. पण तिला असं, ती डिप्रेस वगैरे नव्हती. मुलाबद्दल मुलगा हवा होता, पण एक निमोनिया झाल्याबद्दल म्हणजे एक रिझनच भेटलं याचं आजाराचं. तर आजारामुळे त्यांचं म्हणजे माझ्या आत्याच्या मुलीचं हे झालंय दुःखद निधन. सो हा, पोटात पण मुलगाच होता मे बी, कारण 7 का 8 महिन्याचं बाळ आणि बाळाचे आई दोघं पण या जगात नाही राहिले. खूप खतरनाक आणि असे भयंकर केसेस होतात या जगामध्ये. ते माझ्यासोबत घडलेत म्हणून मी शेअर करतो. तुमच्यासोबतही घडले असतील काही लोकांसोबत. सो बस काळजी घ्या आपापली. थोडं माइंडसेट छान ठेवा, छान राहा, छान तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. थंडी चालू झाली आहे. चला, आपले छोटे बेबीज असतील तर बेबीजची काळजी घ्या. माझा गळा बसला थोडासा. चला आता थोड्या वेळाने भेटूया. बोलून गळा सुकला कारण मला सर्दी झाली डेंजरवाली. लाडू आणि लाडूची मम्मा खेळत आहेत बघा.
खेळतायत दोघे जण. आता शांत केले तिला. सर्दीमुळे परेशान करते बस, बाकी अशी काही परेशान नाही करत. स्टँड लावतोय मी, स्टँड, बिकॉज ते तिला आपण विश करू. जब मिला तू रू टू रू टू रू टू रू टू. गरम पण लागते लाडू रे थोडी थोडी करना. इसको दवाखाना लेके जाना पडेगा. अजून दवाखान्यात गेलो नाहीत गाईस. हिला फर्स्ट दवाखाना असेल आमचा हिचा. पहिल्यांदा दवाखान्यासाठी हे घेऊन जाणारे लाडू, ते पण आम्हीच घेऊन जाऊ. तशी तुमच्या समोर ठीकठाक आहे बघा. नजर बिजर लावू नका यार माझ्या लेकराला प्लीज. नाही छोटी वाली मोमबत्ती नाही आहे. हा ठीक आहे, अच्छा मस्तीमध्ये बोलतोय. तुम्ही लोक आपले ऑडियन्स जी आहे ती चांगल्याच नजरेने बघणार हमेशा. तुम्ही माझ्या लाडूला तुम्ही लोक आत्तूच्या, मामाच्या, अंकलच्या सगळ्या नात्याने बोलता. नो कमेंट्स वाचतो मी सर्वांचे. बार बार दिन ये आए. गाईस पेस्ट्री खूप महाग झाल्या. ती एक पेस्ट्री जी आहे मोंजिनियसची 80 रुपयाला आहे पेस्ट्री, चॉकलेट पेस्ट्री. परत ह्या अशा पेस्ट्र्या मी घेऊन पण दिल्या सर्वांना, काळजी करू नका. हमारे पास छोटा कैंडल नहीं मिल रहा हमको. चलो फूक लाडू. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear लाडू, फूक मामा. happy birthday to you. दरस प्रार्थना फुकते. यावेळेस मी फुकलाय. हॅपी बर्थडे लाडी. केकू तुला देतो केकू. छान है. चॉकलेट है. बस हो गया तेरे को, रखते मीठा है. बाद में खाऊंगा. खरंच खूप गोड आहे. पूर्ण चॉकलेटचा, मैंने लहसुन छिला था, मेरे पूरा लहसुन का ही टेस्ट आया मेरे हाथ से. पूर्ण चॉकलेट, सगळ्या दुनियाच्या चॉकलेटचा केक मध्येच टाकलेत असं वाटलं. गोड, तोंड गोड केलं लाडूच्या 5 months साठी. हॅपी 5 months टू यू लाडू. छान छान कमेंट साठी थँक्यू गाईस. तुझको खाते हुए देख रही कैसे. मम्मा आता तू नाही खायचं. मम्मा तुला फक्त 1 महिना लोकायचं आहे. 1 महिन्यानंतर काय जिला काय काय चालू आम्ही 6 months नंतर तुम्ही सांगा. बाय बाय. बाय बाय गाईस. आमचे टक्कू कडून बाय बाय. आता 1-2 जर फोटो काढू दिले तर काढतो हिचे फोटो. थांबा लगेच पोस्ट करतो. आम्ही तारक मेहता आजकाल जास्त बघायला लागलो बघा. 10 वाजले तरी आम्ही तारक मेहता चालू आहे. लाडू उठलाय झोपेतून, आता झोका सोडलाय हिचा जस्ट. आम्ही झोपतोय आणि पलटी मारायचा प्रयत्न करते. आणि आता थोडी ओके वाटते. ते तिची तयारी चालू आहे इकडे ओवा शेकण्याची. ओवा हे करते प्रज्ञा. ओवा गरम करून तिला लावायचं, औषध वगैरे पाजायचं, म्हणजे रात्री तिला जास्त त्रास नको व्हायला. नंतर ती रात्रभर रडते. गुड नाईट गोड बाळ. व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये लवकरच. असंच प्रेम असू द्या. लवकर 50K करा. आपले 50K कंप्लीट होणार आहेत. सो टेक केअर. बाय बाय. स्वीट ड्रीम्स.